सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। पत्रकार घरकुल योजना तातडीने राबवावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकार आजही स्वतःच्या पक्क्या घराविना जीवन जगत आहेत। अल्प मानधन, मर्यादित जाहिराती आणि आर्थिक अडचणीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकीचे घर घेणे शक्य झालेले नाही। त्यामुळे बहुसंख्य पत्रकार भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत। कोरोना काळात पत्रकारांनी स्वतःचे व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून केवळ सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शासनाचे आदेश, सूचना आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचवली। मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार आजही अनेक शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे चित्र आहे। स्वतःच्या पक्क्या घरापासून वंचित असलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने 18 जून 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। तसेच 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन घरकुल योजनेबाबत मागणी करण्यात आली होती। मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान आवास योजनेतून पत्रकारांना मालकी हक्काची घरे मिळावीत ही प्रमुख मागणी आंदोलनातून मांडण्यात येणार आहे। ही माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री यशवंत पवार यांनी दिली। लक्षणीय धरणे आंदोलनात उपस्थित असलेले पत्रकार बांधव पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री यशवंत पवार, भास्कर अल्ली, राजू वग्गू, रमेश दग्गरी, लक्ष्मण सुरवसे, अमोल कुलकर्णी, रामचंद्र सरवदे, अंबादास गज्जम, डॉक्टर जाकीर शेख, जमीर तांबोळी, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। आज महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर गेल्या 9 वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहे, आंदोलन करत आहे, निवेदन देत आहे। आज सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे घर नाहीत अशा पत्रकाराला पंतप्रधान आवास योजनेतून स्वतःची घरे मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत, जेणेकरून राज्य सरकारचे लक्ष वेधलं पाहिजे। यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे पक्के घरे मिळावेत म्हणून 18 जून रोजी निवेदन सादर करण्यात आलं होतं। त्याचबरोबर 12/9/2025 ला देखील पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पुण्याचे विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना घरकुल योजनेतून घरे मिळावेत म्हणून मागणी केली होती। परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा सारासार विचार न केल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीला सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळावेत म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। राज्य सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे घरे नाहीत अशा पत्रकारांना घरकुल योजनेतून घरे मिळवून द्यावीत, एवढीच माफी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो।